नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म वरती मी मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आगामी संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2024 साठी आपण रिव्हिजन सिरीज 2.0 लॉन्च केली होती। त्यातला आज तिसरा संभाव्य आपण व्हिडिओ बघतोय, ज्याच्यामध्ये मी एक एकमेव टॉपिक टार्गेट केला आहे, तो म्हणजे राज्यपाल। मित्रांनो, राज्यपाल टॉपिक वरती मी जवळपास संभाव्य सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। तुम्ही आपली रिव्हिजन 1.0 यातले क्वेश्चन आणि रिव्हिजन 2.0 यातले क्वेश्चन दोघातले क्वेश्चन वेगवेगळे आहेत। जे क्वेश्चन 1.0 मध्ये कव्हर झाले नाहीत ते क्वेश्चन मी आता 2.0 मध्ये कव्हर करतोय। 1.0 आपल्या ऑलरेडी ऍप वरती उपलब्ध झालेली आहे, ओके, जे आपण ऑलरेडी पहिल्या टप्प्यामध्ये कव्हर केलेले आहेत। बघा मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामधला हा तिसरा पेपर आहे, तिसरा संभाव्य पेपर आहे। बघा, पहिले दोन पेपर तुम्ही आय होप बघितले असतील, ते सगळे बघून घ्या। बघा, राज्यपालासंदर्भात योग्य विधानांचा पर्याय निवडा। बघा, मी तुम्हाला टेस्ट पेपर मध्ये करेक्शन करायला सांगितलेलं आहे, योग्य नसलेल्या असं टेस्ट पेपर मध्ये मी करेक्शन करायला सांगितलेलं आहे। राज्यपालासंदर्भात योग्य नसलेल्या विधानांचा पर्याय निवडा। क्लिअर होत आहे? असा प्रश्न आहे। पहिले विधान आहे कलम 152 अन्वये प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे, ओके। दुसरे विधान आहे एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते। बघा, राज्यपाल पदाचा स्रोत 1935 चा कायदा आहे आणि वरीलपैकी सर्व। मित्रांनो बघा, सर्व विधान बरोबर आहेत का? तर नाही। पहिलं विधान या ठिकाणी चुकलेलं आहे। कलम 152 मध्ये नाही तर कलम 153 अन्वये प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे। मी पुढे राज्यपालाची सगळी कलम तुमची पाठ करून घेतो, तुम्ही टेन्शन करून घेऊ नका। 153 कलमामध्ये काय, सॉरी 152 कलमामध्ये काय आहे? 152 कलमामध्ये राज्याच्या संदर्भामध्ये सर्वसाधारण तरतुदी आहेत आणि कलम 152 मध्ये वेगवेगळ्या त्यांनी त्या ठिकाणी काय दिलेले आहेत रे? व्याख्या दिलेल्या आहेत। त्यामुळे 153 ते 167 अशी मित्रांनो राज्याच्या एक्झिक्युटिव्हची कलम सुरू होतात। भाग 2 तिथून सुरू होतो, सॉरी भाग 6 त्यातलं प्रकरण दुसरं त्या ठिकाणी काय होतं रे? सुरू होतं। बघा, भाग 6 त्यातलं प्रकरण काय रे? दुसरं सुरू होतं। 153 टू 100 काय रे? 67 हे कार्यकारी मंडळ आहे आणि राज्यपाल राज्याच्या कार्यकारी मंडळाचा अत्यंत महत्वाचा काय रे? भाग आहे। हे या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणून हे या ठिकाणी चुकलेलं आहे। बघा, एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाऊ शकते। येस मित्रांनो, परंतु जेव्हा तुम्ही मूळ 153 चा विचार करता तेव्हा त्या ठिकाणी सांगितलं होतं की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल। परंतु नंतर मित्रांनो 7वी अमेंडमेंट 1956 झाली आणि त्या ठिकाणी एक राज्यपाल एकापेक्षा अनेक राज्यासाठी काय रे? संयुक्तपणे नेमले जाऊ शकतात। त्यांची दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्तपने नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाऊ शकते। ही या ठिकाणी 153 मध्ये नव्याने तरतूद ऍड करण्यात आली। त्याच्यामुळे आता 1956 च्या नंतर एक राज्यपाल एकापेक्षा अनेक राज्यासाठी संयुक्तपणे नेमण्याची प्रथा काय झाली रे मित्रांनो? सुरू झाली। क्लिअर होत आहे? तर हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। राज्यपाल पदाचा स्रोत 1935 चा कायदा आहे, 100% बरोबर आहे मित्रांनो। 1935 च्या कायद्यातनं स्टेटच्या गव्हर्नरची काय घेण्यात आलेली आहे? तरतूद घेण्यात आली। परंतु याच्या नेमणुकीच्या पद्धतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कॅनडा सोबत रिलेट करावं लागेल। लक्ष ठेवा, राज्यपालाच्या नेमणुकीसोबत कॅनडाचं एक मॉडेल आहे आणि अमेरिकेचं एक मॉडेल आहे। अमेरिकेचं मॉडेल सांगतं राज्याचा जो काही गव्हर्नर आहे तो प्रत्यक्ष जनतेमधून निवडला जाईल, परंतु मित्रांनो कॅनडाचे जे मॉडेल आहे तो राज्याचा जो गव्हर्नर आहे तो केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये अपॉइंट केला जाईल। ही जी आपण जी तरतूद आहे ही तरतूद आपण कॅनडाची घेतलेली आहे। परंतु आपल्या मूळ राज्यपालाच्या मसुद्याचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी अमेरिकेची पद्धत होती। नंतर आपण चर्चेंती कॅनडाच्या मॉडेलवरती काय झालो रे? शिफ्ट झालो। राज्यपाल पदाचा स्रोत विचारला तर 1935 चा कायदा सांगा, राज्यपालाची नेमणूक विचारली तर कॅनडियन मॉडेल सांगा। एवढं या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला क्लिअर करावं लागेल। बेसिक मध्ये एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात आले पाहिजे या प्रश्नाच्या अनुषंगाने। मित्रांनो मी पुढे बोलतो, ओके, इथं मी जास्त जरा बोलतो, इथं सगळी राज्यपालाची कलम तुमची पाठ करून घेतो। इथे बघा मित्रांनो, राज्यपाल पदांबद्दल योग्य विधानांचा पर्याय निवडा, ओके। पहिलं विधान आहे राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती स्वतः करतात, 100% बरोबर आहे। राज्यपालाची नेमणूक काय रे? राष्ट्रपती स्वतः करतात। 155 कलम त्या संदर्भामध्ये आहे, ओके। राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात, कलम 156 आहे त्या संदर्भामध्ये।
की त्या ठिकाणी राज्यपालाचा जो काही कार्यकाळ आहे तो घटनेत नमूद करण्यात आलेला नसल्यामुळं राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीने त्या ठिकाणी काय करत असतात रे, पद धारण करत असतात. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. राज्यपाल राष्ट्रपतींना संबोधून केव्हाही राजीनामा देऊ शकतात. यस, ते केव्हाही त्या ठिकाणी राष्ट्रपतींना संबोधून आपला काय देऊ शकतात, राजीनामा देऊ शकतात. ते सर्वसाधारणपणे 5 वर्षाच्या कालावधीसाठी पदग्रहण करतात. मित्रांनो, जर तुम्ही भारतीय संविधानाच्या 156चा विचार केला तर त्या ठिकाणी आपण असं वाक्य बघितलेलं आहे की राज्यपालांचा जो काही कार्यकाळ आहे तो संविधानामध्ये काय रे, नमूद नाही. पण तुम्ही इथं कसं म्हणता सर की राज्यपालांचा कालावधी 5 वर्ष असतो? तर मित्रांनो, जनरली एक राज्यपाल जो आहे तो जनरली किंवा सर्वसाधारणपणे जो राज्यपाल जे आहे ना ते 5 वर्षासाठी काय केले जातात रे, नियुक्त केले जातात. सर्वसाधारणपणे हा शब्द वापरतोय मी. राज्यपाल हे 5 वर्षासाठी अपॉइंट केले जातात, हे वाक्य चुकीचं आहे. पण जनरली हे जे राज्यपाल आहे ते 5 वर्षासाठी काय केले जातात रे, अपॉइंट केले जातात. हा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा. पाठीमागं कंबाईनला प्रश्न येऊन गेलेला आहे. तिथं बऱ्याच लोकांनी या वाक्यामुळं तिथला पर्याय काय रे, चुकीचा दिला होता. त्यामुळे राज्यपालावरती आयोग आपल्याला हमखास एक प्रश्न विचारतोय. त्याच्यामुळे मी ही टेस्ट फक्त आणि फक्त राज्यपालावरती सेट केलेली आहे. कॉन्सन्ट्रेट करून ठेवा मित्रांनो. ओके, तर हे सगळे मुद्दे तुम्हाला काय रे लक्षात आले पाहिजे. पर्याय क्रमांक 4. ओके, इथं पुढे या बरं. राज्यपालासंदर्भात चुकीची जोडी शोधा. चुकीची जोडी शोधा. बघा सगळी कलमं. राज्यपाल पदाची नेमणूक कलम 153, राज्यपाल पदाचा कार्यकाळ 156, राज्यपाल पदासाठी अर्हता 157, राज्यपाल पदासाठी शर्ती 159. मित्रांनो, एक तुम्हाला ट्रिक सांगतो, ती ट्रिक्स लक्षात ठेवा. राजा का नाक योगा से साफ. क्लिअर होत आहे मित्रांनो? बघा, राजा म्हणजे काय रे, राज्यपाल. का म्हणजे काय रे मित्रांनो, त्याचा कार्यकाळ. न म्हणजे काय रे, त्याची नियुक्ती. ओके, सॉरी, इथं कार्यकाळ नाही बरं का, त्याचे कार्यकारी अधिकार आहेत. कार्यकारी काय रे, अधिकार आहेत. ही नियुक्ती आहेत. ही क म्हणजे त्याचा कार्यकाळ आहे. योग्यता म्हणजेच त्याच्या पात्रता आहेत. से म्हणजे त्याच्या सेवा शर्ती आहेत. आणि साप म्हणजे काय रे, त्याची शपथ आहे. क्लिअर होत आहे इतरांनो? बघा 152 मध्ये त्या ठिकाणी काय रे, आपण आताच बघितलं सर्वसाधारण तरतुदी आहेत. आणि 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे. 154 मध्ये कलम 154 मध्ये त्याचे कार्यकारी अधिकार आहेत. 155 मध्ये त्याची नियुक्ती आहे. 156 मध्ये त्याचा कार्यकाळ आहे. 157 मध्ये त्याच्या पात्रता देण्यात आलेल्या आहेत. आपण पुढे पात्रता बघणारच आहोत, त्याचा प्रश्न सेट केलेलाच आहे. 159 मध्ये त्याच्या सेवा शर्ती दिलेल्या आहेत. 156, 157 मध्ये योग्यता, 158 मध्ये सेवा शर्ती आणि 159 मध्ये काय रे, शपथ. क्लिअर होत आहे? चला अजून बघा. 160 राज्यपालांची आकस्मिक परिस्थितीमधली कार्य दिलेत 160 मध्ये. 161 मध्ये त्यांचा क्षमादानाचा अधिकार दिलाय. 162 मध्ये राज्याच्या कार्यकारी अधिकारांचा विस्तार दिलाय. आणि मित्रांनो 163, 164 ही मंत्रिमंडळाच्या संदर्भामधील कलम आहेत. पीएम आणि सीएम आणि मंत्रिमंडळ. 165 महाधिवक्त्या संदर्भात कार्य आहेत. क्लिअर होत आहे? 166 राज्य शासनाची कारवाई दिली. 167 त्यानंतर मित्र सीएम ची राज्यपाला संदर्भात कर्तव्य दिलेले आहेत. ओके, त्यानंतर 168 पासून त्या ठिकाणी मित्रांनो काय चालू होतात, खाली राज्याचं विधिमंडळ चालू होतात. 168 ओके. 169 विधान परिषद आहे. 170 विधानसभेची रचना आहे. आणि 171 काय रे, विधान परिषदेची रचना आहे. कुठपर्यंत मी कलम घेऊन गेलो बघा. ही सगळी कलम आपल्याला अतिशय महत्वाची आहेत मित्रांनो. एखादा प्रश्न तुम्हाला 100% इथं विचारला जाऊ शकतो. ही कलम व्यवस्थित पद्धतीने करून ठेवा. ओके, किमान तुम्हाला 162 पर्यंतची कलम तरी व्यवस्थित माहित पाहिजे. 163, 64 होतातच. 165, 166, 167, 168 विधिमंडळाची रचना आहे. 169 विधान परिषदेच्या संदर्भात निर्मिती किंवा नष्ट करणं आहे. 170 विधानसभेची रचना आहे. 171 विधान परिषदेची रचना आहे. आपण त्याच्यावरही पुढे प्रश्न बनवलेला आहे. क्लिअर होतंय का हे या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न विचारलाय राज्यपालाची नेमणूक. राज्यपालाची नेमणूक 153 मध्ये आहे का रे? नाही. किती मध्ये रे? 155 मध्ये आहे राज्यपालाची नियुक्ती. ओके, राज्यपाल पदाचा कालावधी 156 मध्ये आहे. राज्यपाल पदासाठी अर्हता 157 मध्ये आहे.
राज्यपाल पदासाठी शर्ती 159 मध्ये आहेत. ओके, इथं तर काय पात्रतेवर मी पुढे प्रश्न बनवलेलाच आहे, त्यामुळे मी इथं एक्सप्लेन करत बसत नाही. मित्रांनो, राज्यपाल पदासाठी शर्ती काय आहेत रे? शर्ती बघा, सगळ्यात महत्वाचं तो संसद किंवा राज्य विधिमंडळ इथला काय नसावा रे मित्रांनो? सदस्य नसावा. आणि जर सदस्य असेल तर तो चालणार नाही का? यस. जर तो सदस्य असा व्यक्ती, असा संसदेचा किंवा असा राज्य विधिमंडळाचा सदस्य जर राज्यपाल म्हणून नियुक्त झाला तर त्याला तिथलं पद तात्काळ रिक्त करावं लागेल. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तो लाभाचं पद धारण करणार नाही. काय रे? तो लाभाचं पद धारण करणार नाही. सगळ्यात महत्वाचं, त्याला निवासस्थान निशुल्क असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याचा वेतन व भत्ते किंवा वित्त लब्धी वगैरे जे आहे ते संसदीय कायद्यानुसार निश्चित केल्याप्रमाणे असतील. हे सगळ्या अटी शर्ती ह्या कलम 159 चा भाग आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, चलो जाऊ पुढे. मी मित्रांनो, चौथा पर्याय बघा. चौथा पर्याय, राज्यपाल पदासंदर्भामध्ये पुढीलपैकी कोणत्या तरतुदी या घटनादत्त आहेत? घटनादत्त म्हणजे काय मित्रांनो? घटनेत नमूद असणाऱ्या तरतुदी. यस, त्याला आपण म्हणतो घटनादत्त तरतुदी. क्लिअर होत आहे? चला, नियुक्त केली जाणारी व्यक्ती हा भारताचा नागरिक असावी. यस, राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाणारी व्यक्ती ही राज्यपालाची भारताची नागरिक असावी. मित्रांनो, मी काय बोलतोय नीट लक्षात ठेवा. प्रश्न हा राज्यपालाच्या पात्रतेवरती आलेला आहे. राज्यपालाच्या पात्रता या घटनेत नमूद किती आहेत रे? 2. आणि 2 त्या ठिकाणी मित्रांनो संकेत आहेत. 2 पात्रता काय रे? एक पात्रता आहे तो व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्याचं वय वर्ष मित्रांनो 35 पूर्ण असलं पाहिजे. या तरतुदी राज्यपालाच्या संदर्भामध्ये घटनेत नमूद आहेत. राज्यपालाच्या नियुक्ती संदर्भात अजून 2 संकेत फॉलो केले जातात किंवा 2 संकेत पाळले जातात. सगळ्यात महत्वाचा संकेत पाळला जातो मित्रांनो, ती व्यक्ती शक्यतो राज्याचा रहिवासी नसावी. हा मित्रांनो संकेत आहे. ही तरतूद घटनेत नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, राज्यपालांच्या नियुक्तीपूर्वी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी काय केली पाहिजे रे? सल्लामसलत केली जावी. ही सुद्धा काय मित्रांनो एक संकेत आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय की वरच्या ज्या 2 तरतुदी आहेत त्या 2 तरतुदी ह्या घटनादत्त आहेत, आणि ज्या खालच्या 2 तरतुदी आहेत या 2 संकेत आहेत. क्लिअर होत आहे? पहिली बघा, नियुक्त केली जाणारी व्यक्ती ही भारताचा नागरिक असावी. यस, घटनेत तरतूद. वय वर्ष 35 पूर्ण असल्याशिवाय अशी नियुक्ती करता येणार नाही. यस, ही सुद्धा घटनेत तरतूद आहे. शक्यतो ते व्यक्ती राज्याचा रहिवासी असावी. घटनेत तरतूद नाही, संकेत आहे. नियुक्तीपूर्वी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत केली जावी. घटनेत नाही, संकेत आहे. का? कारण जेणेकरून काय रे, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये जे वाद नाहकपणे जे ओढावले जातात ते होऊ नये म्हणून हे संकेत पाळावेत असं त्या ठिकाणी आहे. परंतु हे संकेत शक्यतो पाळले जात नाहीत सरकारच्याच मर्जीतली, कारण राष्ट्रपतीच राज्यपालाची नियुक्ती करत असल्यामुळे तो इनडायरेक्टली केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणूनच त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणून 1979 ला सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की राज्यपाल हे केंद्र सरकारच्या अधीनस्थ असणारा काही रोजगार नाहीये, ते एक काय रे स्वतंत्र घटनात्मक असं काय रे पद आहे. क्लिअर होतंय? चलो मी पुढे जाऊयात. उत्तर काय असलं पाहिजे रे? अ आणि ब या तरतुदी घटनादत्त आहेत. क्लिअर होतंय? चला जाऊ पुढे. मी पुढे बघा मित्रांनो, पुढील विधाने अभ्यासा. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कलम 258 अन्वये राष्ट्रपती केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्य शासनाकडे त्यांच्या संमतीशिवाय सोपवू शकतात. मित्रांनो, संमतीशिवाय नाही, संमतीने सोपवता येतात. हे लक्षात ठेवा. कलम 258A अन्वये राज्यपाल राज्याचे कार्यकारी अधिकार केंद्राकडे त्यांच्या संमतीशिवाय सोपवू शकतात. मित्रांनो, संमतीशिवाय नाही, संमतीनेच सोपवू शकतात. नीट लक्षात ठेवा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे दोन्ही विधानं चुकीची आहेत. इथं बघा संमतीशिवाय, संमतीशिवाय नाही, संमतीने असं पाहिजे. म्हणून इथं दोन्ही विधानं काय झाले रे चुकलेले आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा केंद्र व राज्य संबंध बघता तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला 3 प्रकारचे संबंध बघावे लागतात. एक कायदेविषयक, दुसरं मित्रांनो कार्यकारी, आणि तिसरं मित्र वित्तीय. ओके, आता वित्तीय संबंधाचा या ठिकाणी मला जास्त आधार घ्यायचा नाही. मला जो आधार घ्यायचा आहे ना तर तो कायदेविषयक संबंधाचा आणि कार्यकारी संबंधाचा. मित्रांनो, केंद्र आणि राज्य यांच्यामधली जी कायदेविषयक विषयांची विभागणी आहे ती अत्यंत ताठर आहे. त्याच्यामुळं स्वतःचे कायदेविषयक अधिकार ना केंद्र राज्याला देऊ शकतं ना राज्य केंद्राला देऊ शकतं.
हे या ठिकाणी लक्षात ठेवा. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, केंद्र आणि राज्य यांच्यामधली जी कार्यकारी अधिकारांची विभागणी आहे ती अत्यंत लवचिक आहे. त्याच्यामुळं केंद्राचे कार्यकारी अधिकार जर राज्याकडे द्यायचे असेल तर केंद्र देऊ शकतं, किंवा राज्याचे कार्यकारी अधिकार जर केंद्राकडे द्यायचे असेल तर राज्य देऊ शकतं. क्लिअर होतं मित्रांनो. त्याच्यामुळं कार्यकारी अधिकारांची विभागणी कार्य अत्यंत लवचिक आहे, ज्या संदर्भामध्ये 258 आणि 258A ही दोन कलम काम करतात. मित्रांनो तुम्हाला माहित असेल केंद्राचे कार्यकारी अधिकार हे कलम 53 सब क्लॉज 1 अन्वये राष्ट्रपतींच्या हातात असतात, तर राज्याचे कार्यकारी अधिकार कलम 154 अन्वये राज्यपालाकडे असतात. त्याच्यामुळं जर अधिकारांचं हस्तांतरण करायचं असेल तर ते थ्रू वाया राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या मार्फत होत असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रपतीला जर केंद्राचे कार्यकारी अधिकार राज्यांकडे द्यायचे असेल तर राज्यांच्या संमतीने द्यावी लागतात. किंवा दुसरी गोष्ट मित्रांनो, राज्यपालाला राज्याचे कार्यकारी अधिकार जर केंद्राकडे द्यायचे असतील तर केंद्राच्या संमतीनेच द्यावे लागतात. संमतीशिवाय इथं हस्तांतरण होत नाही. मी या ठिकाणी बघा मित्रांनो प्रश्न सेट करताना संमतीशिवाय असं दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी इन्सर्ट केल्यामुळं ही दोन्ही विधानं या ठिकाणी चुकीची ठरतात. क्लिअर होतंय मित्रांनो. जर राज्यांकडे केंद्राचे कार्यकारी अधिकार जर त्यांच्या संमतीशिवाय द्यायचे असतील तर तो अधिकार संसदेचा आहे. लक्ष ठेवा, संसद केंद्र सूचितल्या विषयावरती एखादा कायदा करेल आणि त्याच्या अंमलबजावणीचे म्हणजेच कार्यकारी अधिकार हे राज्यांकडे त्यांच्या संमतीशिवाय सोपवू शकेल, हा अधिकार संसदेचा आहे, हा अधिकार राष्ट्रपतींचा नाही. त्यामुळे राष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील या दोघांच्या माध्यमातून जर अधिकारांचं हस्तांतरण होत असेल तर ते मित्रांनो संमतीने होतं, संमतीशिवाय होत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि जर संमतीशिवाय व्हायचं असेल तर ते थ्रू भारताची पार्लमेंट यांच्या मार्फत होईल, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला 5 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो क्लिअर झाला असेल. क्लिअर होतंय. चला पुढे जाऊ. मी 6वा प्रश्न बघा काय म्हणतोय ते, राज्यपालांच्या क्षमादानाच्या अधिकाराबद्दल योग्य विधाने अभ्यासा. बघा राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांच्या क्षमादानाच्या अधिकारावरती 100% प्रश्न विचारला जातो. बघा बरं, कलम 161 अन्वये राज्यपालांना हा अधिकार देण्यात आलेला आहे, तर भारताच्या राष्ट्रपतींना कलम 72 अन्वये हा अधिकार देण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा, पहिलं वाक्य बरोबर आहे. हा राज्यपालांचा कार्यकारी अधिकार आहे. बऱ्याच लोकांना इथे एक प्रॉब्लेम असतो की हा यांचा न्यायिक अधिकार आहे का हा यांचा कार्यकारी अधिकार आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की हा यांचा न्यायिक अधिकार आहे. मित्रांनो तो न्याय व्यवस्थेपासून स्वतंत्र असा एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी अधिकार आहे. मग तो राष्ट्रपतीचा असू द्यात किंवा राज्यपालाचा असू द्यात. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, राज्यपालांना किंवा राष्ट्रपतींना त्यांचा जो हा क्षमादानाचा अधिकार आहे तो राष्ट्रपतींना किंवा राज्यपालांना त्यांचा हा जो क्षमादानाचा अधिकार आहे तो कार्यकारी मंडळाच्या सल्ल्यानेच वापरावा लागतो. राष्ट्रपतीच्या साठी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ किंवा राज्यपालांच्या साठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा सल्ला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्याच्यामुळं यांचा जो हा अधिकार आहे तो स्वेच्छाधीन अधिकार नाहीये, म्हणजे तो स्वमर्जीने हा अधिकार वापरू शकत नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काय रे हा अधिकाराचं स्वरूप हे एक्झिक्युटिव्ह येतं, कार्यकारी येतं, म्हणून हा अधिकार कार्यकारी आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. ब विधान बरोबर आहे. राज्यपालास मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत कोणताही अधिकार उपलब्ध नाही. इथं मित्रांनो हे टोकाचं वाक्य आहे, चुकीचं वाक्य आहे. मित्रांनो जर तुम्हाला बघितलं असेल मृत्यूदंडाची शिक्षा केंद्राच्या कायद्यानं झालेली असू द्या किंवा राज्याच्या कायद्यानं झालेली असू द्या, ती पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार म्हणजेच त्याला पार्डनची शिक्षा देण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतींना आहे. फाशीची शिक्षा राज्यपाल पूर्णपणे दोषमुक्त, पूर्णपणे माफ, पूर्णपणे पार्डन करू शकत नाहीत. राज्यपालांना तो अधिकारही नाही जरी शिक्षा केंद्राच्या किंवा जरी शिक्षा राज्याच्या कायद्यानं झालेली असली तरी. फाशीच्या शिक्षेला पूर्णपणे दोषमुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे रे? भारताच्या राष्ट्रपतीला. परंतु मित्रांनो याचा अर्थ असा होत नाही की फाशीच्या शिक्षेबाबत, मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत राज्यपालांना कोणतेच अधिकार नाही. मित्रांनो फाशीची शिक्षा सस्पेंड करण्याचा अधिकार, कम्यूट करण्याचा अधिकार, रिमिट करण्याचा अधिकार हे इतर अधिकार राज्यपालांना उपलब्ध आहेत ना. त्याच्यामुळं फाशीच्या शिक्षेबाबत, मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत राज्यपालांना कोणतेही अधिकार उपलब्ध नाहीत.
हे वाक्य चुकीचं ठरतं. क्लिअर होतंय? हे या ठिकाणी लक्षात ठेवा. राज्यपालांना लष्करी न्यायालयाबाबत कोणतेही क्षमादानाचा अधिकार नाही. बरोबर आहे मित्रांनो, कारण 53 नुसार भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. तिन्ही दलाचे सरसेनापती असल्या कारणाने ते तिन्ही दलाच्या प्रमुखांची काय करत असतात मित्रांनो, अपॉइंटमेंट सुद्धा करत असतात. त्याच्यामुळे लष्करी न्यायालयाच्या बाबतीमध्ये जे काही लष्करी विषयक अधिकार आहेत हे सगळे अधिकार मित्रांनो भारताच्या राष्ट्रपतींना मिळतात. राज्यपालांना ते कोणतेही अधिकार मिळत नाहीत. हे या ठिकाणी काय करायला तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या क्षमादानाची जेव्हा तुम्ही तुलना करता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. ते म्हणजे दोघांचं कलम. राष्ट्रपतींचं जेव्हा कलम बघता ते 72 आहे आणि जेव्हा तुम्ही राज्यपालाचं कलम बघता तेव्हा ते 161 आहे. हे लक्षात ठेवा, 161 आहे. ह्याला जो अधिकार तुम्ही बघितला तर ह्याला अधिकार, राष्ट्रपतीला जो अधिकार आहे तो केंद्राच्या कायद्यानं आहे, याला अधिकार जो राज्याच्या कायद्याने आहे. मृत्यूदंडाच्या बाबतीत बघितला तर दोघांना पण पॉवर आहेत. फक्त मृत्यूदंडाची शिक्षा जर पूर्णपणे माफ करायची असेल तर ते अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहेत, राज्यपालाला नाही आहेत. कळतंय? म्हणजे मृत्यूदंडाच्या बाबतीमध्ये राष्ट्रपतींना सर्व अधिकार आहेत. याला पूर्णपणे माफ करणं म्हणजेच त्याला आपण म्हणतो पार्डन. कळतंय? पार्डन हा अधिकार सोडून बाकी इतर सर्व अधिकार उपलब्ध असतील. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. लष्करी जेव्हा न्यायालयाचा तुम्ही विचार करता तेव्हा लष्करी न्यायालयाच्या बाबतीमध्ये केवळ अधिकार, सर्व अधिकार फक्त भारताच्या राष्ट्रपतीला असतील, राज्यपालांना त्या ठिकाणी अधिकार नसतील. हा मुद्दा या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे लक्षात ठेवा. क्षमादानाच्या बाबतीमध्ये काही तत्व तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. हा दोघांचाही अधिकार स्वेच्छाधिकार नाहीये. म्हणजेच मित्रांनो दोघांना पण हा अधिकार त्यांच्या एक्झिक्युटिव्हच्या कार्य सल्ल्यानेच वापरावा लागेल. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोघांना पण पुरावे नव्याने तपासण्याचा अधिकार आहे आणि न्यायालयापेक्षा ते वेगळा निर्णय घेऊ शकतात. हे लक्षात ठेवा. आणि त्यांना त्यांच्या निर्णयाची किंवा जी काही का निर्णय घेतला त्याच्या संदर्भामध्ये त्यांना कारण देणं काय त्यांच्यावरती बंधनकारक नाही. मित्रांनो काही अपवादात्मक परिस्थिती वगळता त्यांच्या निर्णयाचं न्यायालयीन पुनर्विलोकन सुद्धा होऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. जी काही अर्ज करणारा व्यक्ती आहे त्याला त्या ठिकाणी मौखिक सुनावणीचा अधिकार उपलब्ध नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी काय करायला तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर अजून जर तुम्ही गोष्ट बघितली तर एकदा दयेचा अर्ज फेटाळला तर दुसरा दयेचा अर्ज करून शिक्षेला त्या ठिकाणी स्थगितीही देता येत नाही. ह्याही गोष्टी तुम्ही काय करायला लक्षात ठेवा. मित्रांनो आय होप तुम्हाला क्षमादानाच्या बाबतीमध्ये सगळे पॉइंट्स कव्हर झाले असतील. क्लिअर होत आहे? आणि ह्या अनुषंगाने जर एखादा प्रश्न बनला तर तो प्रश्न तुम्ही नक्की सोडवाल. क्लिअर होत आहे? चला 7 नंबरचा प्रश्न बघा बरं. राज्यपालांना विधानसभेवर एक आंग्ल भारतीय समाजातील व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने दिलेला आहे? मित्रांनो जरा वेगळा आणि जरा ट्रिकी प्रश्न हा तुमच्यासाठी सेट झालेला आहे. क्लिअर होत आहे? तुम्ही म्हणाल अरे जर तुम्ही बघितलं भारतीय संविधानाचं कलम 171 बघितलं तर मित्रांनो त्या ठिकाणी विधान परिषदेवरती राज्यपाल हे विधानसभा आहे ना, 170 कलम, 170व्या कलमानुसार राज्यपाल विधानसभेवरती एक अँग्लो इंडियन व्यक्ती पाठवतात आणि 171 कलमानुसार 106 म्हणजेच 12 व्यक्ती तिकडं विधान परिषदेवरती राज्यपाल पाठवून देतात. मग इथं नवीनच काय आहे, घटनादुरुस्ती कशी काय आली? मित्रांनो इथं उत्तर आहे, पहिलं उत्तरावर बोलतो आणि नंतर बाकी बोलतो. 23वी घटनादुरुस्ती 1969 आहे. मित्रांनो 1969च्या पूर्वी म्हणजे 23वी अमेंडमेंट होण्याच्या पूर्वी अँग्लो इंडियन समाजाच्या बाबतीमध्ये कशी तरतूद होती की जर राज्यपालांना असं वाटलं की विधानसभेवरती अँग्लो इंडियन समुदायातल्या समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, अशी जर राज्यपालांची खात्री पटली तर राज्यपालांना आवश्यक वाटतील तितके, नीट लक्षात ठेवा, राज्यपालांना आवश्यक वाटतील तितके अँग्लो इंडियन समुदायातले सदस्य विधानसभेवरती नेमण्याचा अधिकार होता. तो मूळ संविधानानंच त्यांना त्या ठिकाणी दिला गेला होता. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतरच्या काळामध्ये मित्रांनो 23वी घटनादुरुस्ती 1969 झाली आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की अँग्लो इंडियन समुदायातील प्रतिनिधींना जर विधानसभेवरती जर योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही तर त्या ठिकाणी राज्यपाल त्या समुदायातली एक व्यक्ती त्या ठिकाणी काय करू शकते रे, विधानसभेवरती पाठवू शकते, नामनिर्देशित काय रे
करू शकते, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजेच काय रे, बदल काय झालेला आहे, 23वी अमेंडमेंट यायच्या अगोदर राज्यपाल त्यांना आवश्यक वाटतील तितके सदस्य अँग्लो इंडियन समुदायातले विधानसभेवरती नेमू शकत होते. परंतु 69ला 23वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर हे प्रमाण फक्त एका सदस्यावरती आणण्यात आलेलं आहे. म्हणून तुमचं उत्तर हा 4 नंबरचा पर्याय असेल. काय होतं, तुम्हाला माहित असेल ही 7वी घटना दुरुस्ती सुद्धा राज्यपाला संदर्भामध्येच आहे. एक राज्यपाल एकापेक्षा अनेक राज्यासाठी संयुक्तपणे नेमले जाऊ शकतात. मित्रांनो, हीच घटना दुरुस्ती हायकोर्टाच्या बाबतीत सुद्धा आहे. हायकोर्टाला सुद्धा बरेच अधिकार या घटना दुरुस्तीने दिलेले आहेत. एक हायकोर्ट एकापेक्षा अनेक राज्यासाठी संयुक्तपणे नेमले जाऊ शकतात. ही पहिली गोष्ट हायकोर्टाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हायकोर्टाचं अधिकार क्षेत्र या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा लागू केलेलं आहे, याच घटना दुरुस्तीने केलेलं आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, फोरफोल्ड डिव्हिजन अ ब क ड हा जो आपला 7वा भाग होता, कळलं तर मी काय म्हणतोय मित्रांनो, म्हणजे सॉरी, हा जो आपला 9वा भाग होता, कितवा भाग होता, हा जो आपला काय होता 9वा भाग होता मित्रांनो, तोही 9वा भाग हा 7व्या घटना दुरुस्तीने रद्द झालेला आहे. फोरफोल्ड डिव्हिजन रद्द होऊन त्या ठिकाणी 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश याच घटना दुरुस्तीने आलेले आहेत. अजून एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, राज्यपालाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाची तरतूद या घटना दुरुस्तीने केलेली आहे. राज्यपाल हे राज्यप्रमुख असावेत. राज्यपाल हे राजप्रमुख असावेत. नीट लक्षात ठेवा, राजप्रमुख असावेत. ही जी तरतूद आहे ही सुद्धा तरतूद याच घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, रद्द केलेली आहे किंवा तो राजप्रमुख हा शब्द वगळलेला आहे. अशा अनेक तरतुदी आहेत. त्या तरतुदी तुम्ही 7वी अमेंडमेंट बघत असताना एकदा बघून घ्या. त्यानंतर 15वी घटना दुरुस्ती मित्रांनो, 15वी घटना दुरुस्ती सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. ओके, तुम्ही जर बघितलं असेल तर हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या बाबतीत बघितलं असेल, हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या बाबतीत किंवा न्यायव्यवस्थेच्या बाबतीत ही घटना दुरुस्ती अतिशय महत्वाची आहे. ती त्या ठिकाणी वाचून घ्या. एक तर तो सांगतो बघा तुम्हाला, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे पूर्वी 60 होतं, ते 62 केलेलं आहे. हीच घटना दुरुस्ती मित्रांनो 15वी अमेंडमेंट आहे. 16व्या अमेंडमेंटवर मी पाठीमागं खूपदा बोललेलो आहे. पाठीमागच्या दोन्ही संभाव्यमध्ये मी 16व्या घटना दुरुस्तीवरती बोललेलो आहे. 16व्या घटना दुरुस्तीनं शेड्यूल 3 असेल, अनुसूचित 3 असेल, ज्याच्यामध्ये शब्दाचे फॉर्मॅट दिलेले आहेत. एकूण 9 लोकांचे शब्दाचे फॉर्मॅट आहेत. त्यांच्या शब्दाच्या फॉर्मॅटमध्ये 2 शब्द या घटना दुरुस्तीनं समाविष्ट केलेले आहेत, सार्वभौमत्व आणि एकात्मता. त्यानंतर तुमच्या 19(1)A अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती सुद्धा पहिली बघा सार्वभौमत्व आणि एकात्मवाली जी मर्यादा आहे ती याच घटना दुरुस्तीने आलेले आहेत. त्यामुळे हे सुद्धा बाकीचे पर्याय मी जवळचे सेट केलेले आहेत, ते हे तुम्ही एकदा बघून घ्या. त्याचाही तुम्ही काय करून घ्या, एकदा अभ्यास करून घ्या. परंतु हा एक नवा कंटेंट होता, जर परत परीक्षेला विचारला गेला तर तुम्हाला यावा म्हणून मित्रांनो हा मी प्रश्न सेट केलेला आहे. कळलं होतंय. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यपाल 106 सदस्यांना विधान परिषदेवरती काय करतात रे, नॉमिनेट करतात. हे तर राहिलं बघा, विधान परिषदेवरती नॉमिनेट करतात. ओके, तुम्ही जर मित्रांनो विधान परिषदेची रचना जर 171व्या कलमानुसार जर बघितली तर विधान परिषदेचे 506 सदस्य हे मित्रांनो अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी निवडले जातात आणि विधान परिषदेचे 106 सदस्य हे राज्यपालांमार्फत नामनिर्देशित केले जातात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो. 1 त्या ठिकाणी 3 हे विधानसभा सदस्य आहेत, प्लस मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. आणि 112 सदस्य बघितले जर तुम्ही पदवीधर आहे आणि शिक्षक मतदारसंघातून आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो. जर आता सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची संख्या 78 आहे. 78 पैकी 106 म्हणजे हे 12 लोक होतात. 12 लोक जर बाजूला काढली तर मित्रांनो इकडे राहतात 66. 66 मध्ये जर तुम्ही विधानसभेच्या सदस्यांकडून बघितली तर 30 लोक, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून बघितले तर 22 लोक, पदवीधरांकडून बघितले तर 7 आणि शिक्षकांकडून बघितले तर 7. अशा पद्धतीने मित्रांनो हे 66 सदस्यांचं कार्य तुम्हाला डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. कळलं होतं. या 12 लोकांच्या बाबतीत एक ट्रिक्स लक्षात ठेवा, CLASS क्लास. सी म्हणजे काय रे, सहकार कोऑपरेटिव्ह सेक्टर. एल म्हणजे काय रे, लिटरेचर साहित्य. ए म्हणजे काय रे, कला आर्ट्स. एस म्हणजे काय रे, सामाजिक सेवा सोशल सायन्स. आणि दुसरा एस म्हणजे काय रे, विज्ञान. कळलं होतंय. हे या ठिकाणी लक्षात ठेवा, कोऑपरेटिव्ह सेक्टर, ओके, लिटरेचर, आर्ट, सॉरी सी, ट्रिक्स लक्षात ठेवा बरं का, CLASS सहकार. ओके, कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणजे सहकार, लिटरेचर म्हणजे साहित्य, आर्ट्स म्हणजे कला, सोशल सर्व्हिस म्हणजे सामाजिक सेवा आणि सायन्स म्हणजे विज्ञान. या क्षेत्रातून राज्यपाल 12 सदस्यांची
विधान परिषदेवर काय करतात रे, नेमणूक करतात. मित्रांनो इकडे बघा, तुम्हाला 1/12 वाटल, राज्यपाल 1/12 सदस्यांची विधान परिषदेवरती नेमणूक करतात. वाक्य चुकीचं आहे, 1/12 नाही 1/6. आणि ते योगायोगाने तो फिगर जो आहे, आकडा जो आहे तो 12 बनतो. त्याच्यामुळं हे बारीक गोष्ट आहे, परंतु एक्झाम मध्ये आपला घात करू शकते. कळलं होतंय मित्रांनो. मी सगळ्या अनुषंगाने तुम्हाला बोलण्याचा काय केलेला प्रयत्न केलेला आहे. चला मी जाऊ पुढं. चला याचं उत्तर सुद्धा बघून घ्या. आणि जर 12 सदस्य राज्यसभेचा विचार केला तर राष्ट्रपतीचं त्या ठिकाणी अधिकार लक्षात ठेवा. लिटरेचर, आर्ट, सोशल सर्व्हिस आणि सायन्स. कोऑपरेटिव्ह सेक्टर हा राज्याचा विषय असल्यामुळं राज्यपालांना इथनं एक अधिकार मिळतो. बाकी LASS हा फक्त 4 क्षेत्र राष्ट्रपतींसाठी आहेत. क्लिअर होईल हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मित्रांनो 9वा मुद्दा बघा. राज्य सरकारची संपूर्ण शासकीय कारवाई राज्यपालांच्या नावानं करण्यात येईल असं घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? तर डायरेक्ट मी उत्तरापर्यंत येतो, 166. क्लिअर होत आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. 154 मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असतील. 161 आत्ताच आपण बघितलं क्षमादानाच्या बाबतीमध्ये. 174 अतिशय महत्वाचा आहे. 174 जो आहे ना, 174 काय सांगतो मित्रांनो, हा जो 174 आहे ही मित्रांनो अधिवेशनांच्या संदर्भातला कलम आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी असं सांगितलंय की राज्यपालांना आवश्यक वाटतील तितकी, म्हणजे राज्यपालांना आवश्यक वाटतील त्या ठिकाणी, आवश्यक वाटतील त्या वेळेला ती दोन्ही सभागृहाची कार्य अधिवेशन बोलू शकतात. कळतंय? म्हणजे अधिवेशनांचं विसर्जन असेल, कळतंय का, या ठिकाणी गृह तहकुबी असेल किंवा त्या ठिकाणी अधिवेशनाची सत्र समाप्ती वगैरे असेल, या सगळ्या गोष्टी या मित्रांनो कलमाचा काय असेल रे, भाग असेल. जर तुम्हाला असं विचारलं कॉन्स्टिट्यूशनली घटनात्मक दृष्ट्या त्या ठिकाणी एका वर्षात दोन्ही सभागृहाची किती अधिवेशन व्हावीत, तर 2 अधिवेशन व्हावीत. परंतु सध्याचा जर तुम्ही विचार केला तर भारताच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये अधिवेशनाच्या संदर्भामध्ये अशी एक निश्चित दिनदर्शिका सेट न केल्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी सध्या 3 अधिवेशन होत असतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. अधिवेशनाच्या संदर्भामध्ये 3 संकल्पना आहेत. त्या 3 संकल्पना तुम्ही पाठ करून ठेवा. ॲडजॉर्नमेंट असेल, ॲडजॉर्नमेंट ऑफ सिनेट असेल आणि मित्रांनो प्रोरोगेशन असेल. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि विसर्जन, डिझॉल्युशन, हे डिझॉल्युशन विधानसभेचं होतं, विधान परिषदेचं होत नाही. याच्यावरही मी पुढे प्रश्न बनवणार आहे. आपलं संसद आणि राज्य विधिमंडळाची टेस्ट येऊ द्या, त्याच्यावर मी इथंही प्रश्न बनवणार आहे. तेही प्रश्न तुम्हाला टॅकल होऊन जातील. क्लिअर होत आहे? तर या अनुषंगाने सगळे पर्याय तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मित्रांनो 10 नंबरचा प्रश्न बघा. राज्यपालासंदर्भात पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा पर्याय निवडा. क्लिअर होत आहे? बघा बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते राज्यपाल एक घटनात्मक पद असून केंद्र सरकारच्या अधीनस्थ रोजगार नाहीये. मित्रांनो हे सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य नाहीये. नीट लक्ष ठेवा. कलम 155 काय सांगतं की राज्यपालाची निवड हे राष्ट्रपती करतील. म्हणजेच राज्यपालाची निवड राष्ट्रपती करत असल्यामुळं राज्यपाल हे इनडायरेक्टली मित्रांनो केंद्र सरकारचाच प्रतिनिधी ठरतात. त्याच्यामुळं 1979 साली सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला. नीट लक्ष ठेवा. 1979चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की राज्यपाल हा काही केंद्र सरकारच्या अधीनस्थ असणारा रोजगार नाहीये ज्याची केंद्र सरकार अपॉइंटमेंट करेल. क्लिअर होत आहे? तर ते एक स्वतंत्र आणि घटनात्मक असं काय रे मित्रांनो पद आहे. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य नसून सर्वोच्च न्यायालयाचं वाक्य आहे. त्यामुळे अपर्याय या ठिकाणी चुकलेला आहे. डन. भारताने राज्यपालाच्या निवडीबाबत कॅनडाच्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. यस मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की जेव्हा राज्यपालाचा मूळ मसुदा आपल्या संविधान सभेच्या समोर आला तेव्हा त्याच्यामध्ये प्रौढ मतदानाची तरतूद होती. म्हणजे अमेरिकन मॉडेल त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलं होतं. परंतु नंतर चर्चेअंती त्याची वेगवेगळी कारण आहेत, मी तिथं बोलत बसत नाही. नंतर चर्चेअंती मित्रांनो आपण कॅनडाच्या मॉडेलकडे शिफ्ट झालो आणि आपण अमेरिकेचं मॉडेल त्या ठिकाणी सोडून दिलं. क्लिअर होत आहे? हे ठिकाणी लक्ष ठेवा. राज्यपालांना पदावरून दूर करण्याचे कोणतेही आधार भारताच्या संविधानामध्ये नमूद नाहीत. यस मित्रांनो कोणतेही आधार त्या ठिकाणी संविधानामध्ये नमूद नाहीयेत. राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करतात. त्याच्यामुळे राष्ट्रपती त्यांना कधीही पदावरून दूर करू शकतात. आणि अर्थातच राष्ट्रपतींची मर्जी हा या ठिकाणी न्यायप्रविष्ट मुद्दा नाही. त्या ठिकाणी
त्यांना का पदावरून राष्ट्रपतींनी दूर केलं, कोणत्या कारणानं पदावरून दूर केलं, या संदर्भामध्ये राष्ट्रपती कोठेही अकाउंटेबल नसतात, कोणत्याही न्यायालयाला ते उत्तरदायी नसतात. या ठिकाणी लक्ष ठेवा. राज्यपालांचे वेतन व भत्ते राष्ट्रपती ठरवतात. मित्रांनो, राष्ट्रपती ठरवतात का संसदीय कायद्यानुसार निश्चित केले जातात? तर ऑब्व्हियसली संसदीय कायद्यानुसार काय रे ते निश्चित केले जातात. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती, अशा छोट्या छोट्या बिट्सवरती आम्ही फसू शकतो. त्याच्यामुळे काय रे हे या ठिकाणी चुकलेलं आहे, हे या ठिकाणी चुकलेलं आहे. विचारलंय काय रे योग्य, ही ब आणि क फक्त विधान काय असतील या ठिकाणी योग्य असतील. मित्रांनो, अ आणि ड विधान या ठिकाणी काय रे चुकलेलं आहे. 11 नंबरचा प्रश्न बघा. द्विभाषिक बॉम्बे राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? मित्रांनो बघा, एक वेगळा कंटेंट तुम्हाला या ठिकाणी काय रे मी इंट्रोड्यूस करण्याचा काय रे प्रयत्न केलेला आहे. नीट लक्षात ठेवा, एक वेगळा कंटेंट तुमच्या समोर आणलेला आहे. जर तुम्ही राज्यपालाच्या बाबतीमध्ये विचार केला तर तुम्हाला राज्यपाल 3 अंगाने बघावं लागतात. कारण जर सुरुवातीला तुम्ही बघितलं तर आपण बॉम्बे राज्य होतो, ओके. त्यानंतर आपण बॉम्बे द्विभाषिक राज्य झालो आणि नंतर मित्रांनो आपलं काय तयार झालं रे महाराष्ट्र राज्य तयार झालं. जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर बॉम्बे राज्याचे 3 राज्यपाल या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. पहिले राजा महाराज सिंग असेल, सर गिरिजा शंकर वाजपेयी असेल आणि डॉक्टर हरेकृष्ण मेहताब असेल. हे 3 राज्यपाल हे बॉम्बे राज्याचे पहिले, दुसरे आणि तिसरे राज्यपाल म्हणून होऊन गेलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो बॉम्बे द्विभाषिक राज्याचे पहिले आणि एकमेव राज्यपाल कोण होते रे? नंतर मित्रांनो श्री प्रकाश होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवा, कोण होते? श्री प्रकाश होते. आपल्याला विचारले बॉम्बे द्विभाषिक राज्याचे. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे 1 मे 1960 ला आपला महाराष्ट्र बनला. हे या ठिकाणी 60 पर्यंत होतं. 1 मे 1960 ला महाराष्ट्र बनला आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल सुद्धा कोण झाले मित्रांनो? श्री प्रकाश झाले. कळलं होतंय? आज जर तुम्ही बघितलं, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय सध्या महाराष्ट्राचे नीट आहे का? सध्या महाराष्ट्राचे 1 मे 1960 पासून म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून महाराष्ट्राचे किती राज्यपाल झाले? ओके. आणि बॉम्बे राज्यापासून आजपर्यंत किती राज्यपाल झाले हे जरा थोडं काढा. क्लिअर होतंय? नीट आहे का? चला मी थोडं याच्यावर बोलतोच या ठिकाणी. बघा, जर तुम्ही बघितलं मित्रांनो, बघा मी तुम्हाला सांगितलं बॉम्बे राज्याचे हे 3 राज्यपाल, ओके. त्यानंतर बॉम्बे द्विभाषिक राज्याचे श्रीप्रकाश आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल काय रे श्रीप्रकाशच झाले. 1 मे 1960 ते एप्रिल 1962 पर्यंत श्रीप्रकाश, ओके. नंतर सुब्बाराव असतील, विजयलक्ष्मी पंडित असेल, चौथे चेरियन असतील, श्री अलिवार जंग असतील, सादिक अली असतील, एअर चीफ मार्शल ओपी मेहरा असतील, एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ असतील, कोना प्रभाकर राव असतील. त्यानंतर मित्रांनो शंकरदास शर्मा असतील, ब्रह्मानंद रेड्डी असतील, श्री सुब्रमण्यम असतील, पीसी अलेक्झांडर असतील. पीसी अलेक्झांडर साहेबांचा मुद्दा लक्षात ठेवा, सर्वाधिक काळ त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे, ओके. 93 ते 2002, ओके, सर्वाधिक काळ. त्यानंतर मोहम्मद फजल असतील, एस एम कृष्ण असतील, जमीर असतील, के शंकर नारायण असतील, सी विद्यासागर राव असतील, श्री भगतसिंग कोश्यारी असतील. भगतसिंग कोश्यारीच्या नंतर रमेश बैस आले आणि रमेश बैस यांच्या नंतर सीपी राधाकृष्णन आले. नीट लक्षात ठेवा मित्रांनो. आता जर तुम्ही प्रश्न विचार केला सीपी राधाकृष्णन हे कितवे राज्यपाल आहेत असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर बरीच लोक म्हणतात की सर तो 24वा राज्यपाल आहे. नीट लक्षात ठेवा. जर तुम्ही व्यक्ती म्हणून त्यांचा विचार केला तर ते 24वे आहेत, बरोबर आहे. पण जर पदाचा विचार केला तर ते काय रे 25वे आहेत. पदाचा विचार केला तर किती आहेत रे ते 25वे आहेत. बघा हे 21, पदाचा विचार करा हे 21 आणि वरचे किती रे 4, वरचे 4 किती रे हे 4, 25. पदाचा विचार केला तर ते 25वे आहेत. पण जर व्यक्ती म्हणून विचार केला तर 24वे आहेत. त्याचं कारण मित्रांनो हे जे श्रीप्रकाश साहेब आहेत बघा, हे श्रीप्रकाश द्विभाषिक बॉम्बे राज्याचे पण राज्यपाल तेच होते 10 डिसेंबर 1956 ते मे 1960. आणि मित्रांनो नंतर जेव्हा महाराष्ट्र राज्य बनलं तेव्हा सुद्धा त्याचे राज्यपाल सुद्धा कोण झाले श्रीप्रकाशच झाले 1 मे 1960 ते 16 एप्रिल 1962. त्यामुळे इथं व्यक्ती डबल होतोय.
कळतंय? त्यामुळे व्यक्ती म्हणून 25वे नाहीत तर व्यक्ती म्हणून 24वे, आणि जर सिरेली पदाचा विचार केला तर पद म्हणून ते 25वे काय रे राज्यपाल या ठिकाणी ठरतील. हे तुमच्या पुस्तकामध्ये आहे. ओके, कुठल्याही पुस्तकामध्ये बघा, कोळंबे सरांचं पुस्तक बघा, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक बघा, कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला हे सापडून जाईल. विकिपीडियावरती तुम्ही सर्च करा, ते बघून जाईल. पण व्यवस्थित पद्धतीने अशा जे काही कंटेंट आहेत त्या कंटेंटचा तुम्ही काय करून ठेवा, एकदा व्यवस्थित पद्धतीने काय करा रे अभ्यास मित्रांनो या ठिकाणी काय रे करून ठेवा. क्लिअर होत आहे? तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला बऱ्यापैकी राज्यपाल टॉपिक वरती मला जेवढे काही संभाव्य प्रश्न वाटतात ते प्रश्न मी 2.0 मध्ये घेतलेले आहेत. अजून मी 1.0 मध्ये सुद्धा राज्यपालाच्या विशेष जबाबदारी असतील 371 मधल्या तिथं प्रश्न बनवले. बरेचसे प्रश्न 1.0 आणि 2.0 एकत्रितपणे जो करेल तर त्याला यातला कुठलाच प्रश्न काय रे अडणार नाही. क्लिअर होत आहे? ज्यानं 1.0 केलेलं नसेल, आता त्याला कमी वेळ राहिलेला आहे, त्याला जर करायचं असेल तर करा, अन्यथा करू नका. 2.0 सोबत जावा आणि राहिलेला कंटेंट तुम्ही सेल्फ कव्हर करून घ्या. मला जेवढा कंटेंट कव्हर करता येईल तेवढा मी फक्त राज्यपालाला टार्गेट करून कव्हर केलेला आहे. ओके, पुढचं चौथा जो टॉपिक असेल म्हणजे चौथा जो आपला संभव असेल तर तो अतिशय महत्वाचा असेल. मी तो पंतप्रधान, मंत्रिमंडळ, त्यानंतर महान्यायवादी, महाधिवक्ता अशा अनुषंगाने तुम्ही काय रे सेट करून ठेवेल. तिथले मला जेवढे संभाव्य कंटेंट वाटतात तेवढे मी त्या ठिकाणी कव्हर करण्याचा काय करेल रे मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न करेल. मित्रांनो तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना ती शेअर करा, विनामूल्य आहे. ओके, याची पीडीएफ आपल्या पॉलिटी बाय समाधान कोकाटे या टेलिग्राम चॅनेलला मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय. आपलं पॉलिटी बाय समाधान कोकाटे हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ठेवा. आपल्या ऑनलाईन बॅचेससाठी समाधान कोकाटे पॉलिटी ऍप हे गुगल प्ले स्टोअरला तुम्हाला सापडेल. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपली टीम उपलब्ध करूनच देईल. कळलं होतंय? चला मित्रांनो आपण पुढच्या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊयात. ओके मित्रांनो, कंटिन्युअसली वेळात वेळ काढून ही सिरीज मी तुमच्यासाठी घेतोय. काल माझा वाढदिवस होता 22 जानेवारीला, तरीही मित्रांनो काल मी वेळात वेळ काढून कालचाही मी दुसरा व्हिडिओ अपलोड केला होता. आज मी तिसरा व्हिडिओ अपलोड करतोय. ओके, उद्यापासून कंटिन्युअसली शेवटपर्यंत अगदी गट क पर्यंत ही सिरीज मी चालू ठेवणार आहे. नंतर तुम्ही मेन्सला गेला तर ही सिरीज मी चालू ठेवणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला गरज वाटत असेल, योग्य कंटेंट वाटत असेल तर आपलं चॅनेल एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं. म्हणून चॅनेल आपला जॉईन करून ठेवा. ओके, चला भेटूयात आपण आपल्या पुढच्या संभाव्य सिरीजमध्ये. चलो बाय बाय, टेक केअर.